हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की आपले जे BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होईल आणि अजूनपर्यंत का रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले नाहीत, यामागचे कोणते कोणते कारण आहेत, सर्व जे ऑफिशियल रिझन्स आहेत की का आत्तापर्यंत आपली CET सेलचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं नाही, कॅपराऊंडचं इनिशिएशन का आत्तापर्यंत झालेलं नाही. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण या सर्व गोष्टी ऑफिशियली जाणून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपले जे रजिस्ट्रेशन आहेत तर रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत का चालू झालेले नाहीत आणि रजिस्ट्रेशन आतापर्यंत चालू झाले नाहीत याचा अर्थ असा आहे की काही नवीन नियम बदल होतील आणि ह्या नियमांचा पुढे पडणाऱ्या आपले जे पुढे येणारे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर त्याच्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडेल, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जे रजिस्ट्रेशनची वाट बघत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट ओन्ली रजिस्ट्रेशन डेट्स बट काय मोठे मोठे अपडेट्स यावर्षी होऊ शकतात याबद्दल आपण सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की एक PDF आहे, व्हाय BSc नर्सिंग कॅप रजिस्ट्रेशन इज डिले 2025. ओके, तर 2025 मधले जे BSc नर्सिंगचे जे राऊंड्स आहेत तर ते आतापर्यंत का डिले झालेले आहेत. ओके, व्हाय इट इज डिले 2025, तर ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहेत. तर त्यामधलं सर्वात पहिलं जे कारण आहे तर मित्रांनो, सर्वात पहिलं कारण काय ते लीगल केस इन सुप्रीम कोर्ट. तर आता सुप्रीम कोर्टमध्ये या विषयावर कोणती केस चालू आहे तर याच्याबद्दल यांनी थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देअर वॉज अ मेजर लीगल डिस्प्यूट ओव्हर वेदर नीट UG शुड बी कंपल्सरी फॉर BSc नर्सिंग ॲडमिशन. आता इथे एक खूप मोठा विषय आहे, तो म्हणजे नीट UG. ओके, की नीट UG कंपल्सरी आहे का BSc नर्सिंग ॲडमिशनसाठी. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, तुम्हाला गेल्या 3-4 वर्षापासून माहिती असेल की जे आपले नीटवर ॲडमिशन होत होते तर ते आता बंद झालेले आहेत आणि आता नीटऐवजी आता डायरेक्टली त्यांनी एक स्पेसिफिक CET सेलने नर्सिंग CET स्टार्ट केली आणि त्याच्या बेसिसवर आपले ॲडमिशन होत असतात. तर महाराष्ट्रामध्ये आहे का आता नीट UG? महाराष्ट्रामध्ये नीट UGचे ॲडमिशन्स हे झालेले नाहीत किंवा होत नाही. 2021ची जी लास्ट बॅच होती त्यानंतर नीट UGवर ॲडमिशन घेणं आपल्या CET आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टॉप झालं होतं. त्यानंतर सेकंड लाईन काय, महाराष्ट्र CET सेल हॅज फेल्ड केस इन सुप्रीम कोर्ट. तर याबद्दलची जी केस होती तर महाराष्ट्र CET सेल या केसमध्ये काय हारलेली आहे सुप्रीम कोर्टमध्ये, चॅलेंजिंग अ हायकोर्ट रुलिंग दॅट अलाउड ॲडमिशन विदाउट नीट. तर आता सुप्रीम कोर्टमध्ये जर आपली केस जर हरलेली आहे CET सेल, तर आता त्यांनी चॅलेंज काय केलं की हाय कोर्टमध्ये आता हा मुद्दा चालू आहे की काय, रुलिंग आउट अलाउड ॲडमिशन विदाउट नीट. ओके, नीटच्या विदाउट आमचे ॲडमिशन्स कंटिन्यू करा. तर याविषयी आता पुढचा जो निकाल आहे तर तो निकाल अजूनपर्यंत तरी आलेला नाही आहे. जेव्हा हा निकाल येईल तर त्यानंतर आपले जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहेत तर ते स्टार्ट होतील. ओके, तर लीगल इश्यू इन सुप्रीम कोर्ट तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल की आपली जी सुप्रीम कोर्ट आहे तर सुप्रीम कोर्टचं म्हणणं काय आहे की विदाऊट नीट तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकत नाही. आणि आता आपल्या महाराष्ट्र CET सेलने काय केलंय की हा किस्सा आता अजून पुढे नेलाय आणि त्यांनी काय केलंय की विदाऊट नीट आम्हाला ॲडमिशन द्या, याच्यासाठी ते परवानगी मागत आहेत हायकोर्टमध्ये. ऑलरेडी 2 वर्ष आपल्याकडे विदाऊट नीट ॲडमिशन्स झालेले आहेत. तर आता हायकोर्टमध्ये हा विषय किंवा हा जो किस्सा आहे तर तो पुढे चालू आहे. अंटिल द फायनल व्हेरिडिक्ट कम्स द CET सेल नॉट रिलीजिंग द कॅप रजिस्ट्रेशन. ओके मित्रांनो, तर जोपर्यंत आपला शेवटचा जो फायनल रिझल्ट आहे तर तो येत नाही, म्हणजे हायकोर्टचा रिझल्ट जोपर्यंत येत नाही, हायकोर्टचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपले जे कॅप रजिस्ट्रेशन आहे तर ते कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार नाहीत. आपण दरवर्षी बघतो की 45 ते 50 दिवसामध्ये CET सेलचा जो आपला नर्सिंग CETचा जो रिझल्ट असतो तर रिझल्ट नंतर 45 ते 50 दिवसामध्ये आपले जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहे तर ते स्टार्ट होतात. बट यावर्षी 50 दिवसापेक्षा जास्त कालावधी आतापर्यंत होऊन गेलेला आहे. तसं जर बघितलं मित्रांनो तर 20 ते 25 जूनपर्यंतच आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट व्हायला पाहिजे होते. 45 दिवस हे तेव्हाच कंप्लीट होतात. बट आता जुलै महिना स्टार्ट झालाय, आज आहे 1 जुलै आणि अजूनपर्यंत आपली कुठलीही ऑफिशियल नोटीस CET सेलने अपडेट केलेली नाहीये. तर काय अंटिल फायनल व्हेरिडिक्ट म्हणजे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची फायनल नोटीस किंवा फायनल निकाल आपल्याला हायकोर्टने अजूनपर्यंत दिलेला नाहीये. तर आता याचा अर्थ असा होईल की असा होईल का, आता भरपूर विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन येईल की आता नीट थ्रू ॲडमिशन्स होतील का, पण आम्ही तर नर्सिंग CET दिलेली आहे, आता आमच्या ॲडमिशनचं काय होईल. तर मित्रांनो, घाबरून जायचं बिलकुल कारण नाही. हे महाराष्ट्र आहे आणि इथं विद्यार्थ्यांना 101% जस्टिस मिळेलच, कारण की ऑलरेडी 2022च्या बॅचमध्ये असा विषय झालेला होता. सर्वात पहिले ॲडमिशन्स नीट थ्रू करायचं ठरवलं होतं, तर फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन्स हे नीट थ्रू झाले पण होते. ज्या मुलांना कॉलेज भेटले नाही ते विद्यार्थी तर नव्हतेच, पण ज्या मुलांनी कॉलेज भेटून पण काहींनी बेटरमेंट वगैरे केलं अशा विद्यार्थ्यांचा खूप लॉस झालेला आहे 2022 या वर्षी. पहिला राऊंड हा BSc नर्सिंगचा
नीट थ्रू झाला, त्यानंतर त्यांनी रूल बदलला की आता नीट थ्रू ॲडमिशन्स करायची नाही आणि त्यावेळेस कोणती एंट्रन्स एक्झाम पण स्पेसिफिकली घेतली जात नव्हती, तर डायरेक्टली 12वीच्या पर्सेंटाईलवर किंवा 12वीचे जे पर्सेंटेज आहेत तुमचे बोर्डाचे, तर त्या बोर्डाच्या पर्सेंटेजवर 2022च्या बॅचचे ॲडमिशन्स झालेले होते. मग 2023 पासून त्यांनी नर्सिंग CET स्टार्ट केली. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघू आपण अनसर्टनिटी इन ॲडमिशन क्रायटेरिया. तर हा जो व्हिडिओ आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जाणून घेतोय की आपले कॅप रजिस्ट्रेशन का लेट होत आहेत किंवा अजूनपर्यंत का डेट आलेली नाही. तर पहिलं कारण तुम्हाला सर्वांना समजलं असेल, लिगल इश्यू इन सुप्रीम कोर्ट. ओके, नीट थ्रूच ॲडमिशन करायचे असतात, हे भरपूर सर्व राज्यांमध्ये नीट थ्रूच ॲडमिशन होतात, पण आता महाराष्ट्राच्या CET सेलने आपल्याला स्पेशल एक्झाम कंडक्ट करायचं सांगितलं होतं, बट स्टील अजूनपर्यंत हा विषय सॉल्व्ह झालेला नाहीये. आता सेकंड कारण काय आहे, अनसर्टनिटी इन ॲडमिशन क्रायटेरिया. CET सेल अँड DMR आर वेटिंग टू कन्फर्म द इलिजिबिलिटी रूल्स. आता बाकीचे आपले जे स्टेटचे इलिजिबिलिटी रूल्स कोणते आहेत, तर ते विल नीट बी मॅन्डेटरी, नीट कंपल्सरी असणं गरजेचं आहे का, तर हा त्याच्यामध्ये आहे पहिला क्वेश्चन. आणि विल 12th PCB मार्क्स कॅन बी ॲक्सेप्टेड. ओके, तर 12th PCB मार्क्स जे आहे, तर याच्यावर पण अजूनपर्यंत विषय चालू आहे. आपण जर बघितलं तर जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, तर कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आपल्याला 12th PCB मध्ये किती पर्सेंटाईल असणे गरजेचं आहे, तर ते 40% असणे गरजेचं आहे, म्हणजे नियर अबाउट 121 मार्क्स. आणि जर आपण ओपनचे स्टुडंट जर बघितले तर त्यांच्यासाठी किती 45%. ओके, 45%चे जर विचार जर केला मित्रांनो, तर आपल्याकडे किती येतात, तर नियर अबाउट आपले 136 मार्क्सच्या वरती मार्क्स असणं गरजेचं आहे 12वीच्या PCB ग्रुपमध्ये. त्यानंतर विदाउट लिगल क्लॅरिटी दे कांट स्टार्ट सेंट्रलाइज ॲडमिशन काउन्सिलिंग. ओके, म्हणजे सेंट्रलाइज काउन्सिलिंग. आता सेंट्रलाइज काउन्सिलिंग म्हणजे काय, CAP म्हणजे ज्याला आपण कॅप रजिस्ट्रेशन किंवा कॅप राऊंड्स म्हणतो, त्याचाच लॉंग फॉर्म आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे काय, कॅप रजिस्ट्रेशन्स. त्यानंतर आता थर्ड जो टॉपिक आहे, लेट रिझल्ट ऑफ MH BSc नर्सिंग CET अँड सीट मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये काय दिलं त्यांनी की MH BSc नर्सिंग CET एक्झाम्स वॉज हेल्ड इन एप्रिल. ओके, तर एप्रिलमध्ये आपली एक्झाम झाली होती. रिझल्ट वेअर रिलीज इन मिड जून. ओके, तर जूनच्या सॉरी इथं जून नाही मित्रांनो, तर इथं मे. ओके, मेच्या 15 तारखेला आपले जे रिझल्ट आहेत, तर ते रिलीज झाले होते. बट सीट मॅट्रिक्स ऑफ नर्सिंग कॉलेज इज स्टील नॉट फायनलाइज. आपली जी नर्सिंग कॉलेजची जी सीट मॅट्रिक्स आहे, ओके, अजून भरपूर नवीन कॉलेजेस तुम्ही बघू शकता की नोटीस पण येत आहेत, काही गव्हर्नमेंट कॉलेजेस पण ॲड होणार आहेत, पण कोणते कॉलेज कन्फर्मली ॲड होणार आहेत याची हे सर्व जी माहिती आहे, तर ते आपल्याला कळत असते मित्रांनो सीट मॅट्रिक्समध्ये. बट अजूनपर्यंत सीट मॅट्रिक्सच आपली फायनल झालेली नाही आहे, त्यामुळे पण आपले कॅप रजिस्ट्रेशन्स लेट होत आहेत. त्यानंतर सम न्यू कॉलेजेस आर वेटिंग फॉर अप्रुव्हल. आता भरपूर नवीन कॉलेज आहे ज्यांना INC अप्रुव्हल असेल, त्यानंतर आपलं स्टेट काउन्सिल असेल, MHS अप्रुव्हल असेल, ॲफिलायझेशन असेल, तर हे अजूनपर्यंत मिळालेलेच नाहीत, तर त्यामुळे पण आपले जे कॅप राऊंड आहेत, तर ते डिले होत आहेत. ओके, त्यानंतर आता फोर्थ नंबरचं जे रिझन आहे त्याच्यामध्ये काय, कोऑर्डिनेशन विथ स्टेट अँड प्रायव्हेट कॉलेजेस. आता कोऑर्डिनेशन विथ स्टेट अँड प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काय, मेनी प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेस आर परस्युइंग द गव्हर्नमेंट टू अलाउ इन्स्टिट्यूशनल कोटा ॲडमिशन्स डायरेक्टली. आता भरपूर जे प्रायव्हेटली कॉलेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये आता ते काय मागतायत की इन्स्टिट्यूशनल कोटा ॲडमिशन्स डायरेक्टली मागतायत. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे काय होतं की भरपूर कॉलेजेस आहेत जे इन्स्टिट्यूशनल कोटाचे डायरेक्टलीच ॲडमिशन्स करतात, बट CET सेलने काय दिलं आहे की 15% सीट्स त्यांना कन्फर्म करून दिलेले आहेत की तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटाचे घेऊ शकता, बट त्यासाठी पण इन्स्टिट्यूशनल राऊंड आपल्याकडून सेपरेट होत असतो. ओके, तर आता कॉलेजचं काय म्हणणं आहे की जे 15% सीट्स आम्हाला इन्स्टिट्यूशनल कोटाचे आहेत, तर ते डायरेक्टली आम्ही आमच्या बेसिसवर फिल करणार. ॲक्च्युली ते कॉलेजच्याच बेसिसवर फिल करत असतं, बट स्टील ऑफिशियल त्यासाठी राऊंड्स कॉलेजच्या बेसिसवर घेतला जातो, त्याला आपण इन्स्टिट्यूशनल राऊंड असं पण म्हणतो. त्यानंतर CET सेल इज वर्किंग टू मर्ज दिस इंटू कॅप प्रोसेस. आता CET सेलचं काय चालू आहे की हे जे 15% सीट जे आहेत, तर ते इन्स्टिट्यूशनल कोटाचे पण डायरेक्ट कॅप राऊंडमध्ये घ्यायचे आहेत, बट स्टील अजून याच्यामध्ये कुठलीही फायनल नोटीस अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ओके, तर इन्स्टिट्यूशनल कोटा आणि इन्स्टिट्यूशनल जे राऊंड आहेत, तर याच्याबद्दलची कुठलीच नवीन अपडेट अजूनपर्यंत आपल्या CET सेलने आपल्याला दिलेली नाही आहे. सर तो इट इज वन मोर रिझन. ओके, हे अजून एक रिझन आहे की ज्यामुळे तुमचे कॅप राऊंड जे आहेत, तर ते डिले होत आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट काय आहे, व्हॉट टू एक्सपेक्ट नाऊ, म्हणजे आपण काय एक्सपेक्ट करायला पाहिजे होतं, बट ते झालंय का नाही ते आता आपण बघूया. तर स्टेप्स आणि एक्सपेक्टेड डेट मी तुम्हाला झूम करून थोडं दाखवतो. तर कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट. ओके, आता एक्सपेक्टेड डेट जर बघितलं तर कॅप रजिस्ट्रेशन आपले कधी स्टार्ट व्हायला पाहिजे होते मित्रांनो, तर आपले 1 जुलै टू 15 जुलै, 1 जुलै ते 15 पर्यंत आपले जे आहे, तर ते टेंटेटिव्ह आता इथं सांगितलं जातंय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपले 45 दिवस जे आपण काउंट केले होते, तर 45 दिवस काउंट केल्याप्रमाणे आपले 25 जूनपर्यंत कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन आहेत, तर ते स्टार्ट व्हायला पाहिजे होते, बट अजूनपर्यंत कुठलीही तशी नोटीस आलेली नाही.
तर आता नेक्स्ट जे आपण प्रिडिक्ट करू शकतो तर ते आता काय जुलैचा फर्स्ट वीक आहे, म्हणजे स्टार्टिंग ऑफ जुलैमध्ये तुमचे कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊ शकतात. जोपर्यंत सुप्रीम कोर्टचा निकाल येत नाही, आपले सीट मॅट्रिक्स फायनलाइज होत नाही, त्यानंतर नीट आणि CET सेलचा जे मॅन्डेटरीचा विषय आहे तो सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत तुमचे कुठल्याही प्रकारचे कॅप रजिस्ट्रेशन तरी स्टार्ट होऊ शकणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता कॅप रजिस्ट्रेशन ज्यावेळेस स्टार्ट होतात तर कॅप रजिस्ट्रेशनसाठी मित्रांनो आपली CET सेल 8 ते 10 दिवसांचा कालावधी देत असते. आता 8 ते 10 दिवसाच्या कालावधीनंतर तुम्हाला काय भेटते, तुमची डायरेक्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट भेटत असते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येईल, विदिन द 7 to 10 डेज आफ्टर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 7 ते 10 दिवसामध्ये. मेनली याच्यामध्ये 7 दिवसामध्ये तर येत नाहीच मित्रांनो, 10 ते 12 दिवस लागतात. ज्या दिवशी तुमचे रजिस्ट्रेशन स्टॉप होतात तर त्यानंतर 24 तासानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट CET सेल बनवत असते आणि ती अपलोड आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर करत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे चॉईस फिलिंग अँड फर्स्ट कॅप राऊंड. आता चॉईस फिलिंग आणि फर्स्ट कॅप राऊंड जो आहे तर तो मिड टू लेट जुलै. ओके, तर जुलै महिना जो आहे तर जुलै महिन्याच्या मिड म्हणजे किती, 15 जुलै. ओके, इथं आपण लिहू 15 जुलै, 15/7 ते लेट जुलै, म्हणजे 15/7 ते 25/7 पर्यंत हे ॲडमिशन स्टार्ट होऊ शकतात. म्हणजे आपला जो पहिला कॅप राऊंड असणार मित्रांनो तर तो 15/7 ते 25/7 पर्यंत आपण एक्सपेक्टेड करू शकतो की ह्या डेटमध्ये आपला पहिला कॅप राऊंड स्टार्ट होईल. तर कॅप राऊंडसाठी जी काउन्सिलिंग प्रोसेस असते, सेंट्रलाइज काउन्सिलिंग प्रोसेस, त्याला आपण कॅप प्रोसेस म्हणतो, तर ती भरपूर विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे. रजिस्ट्रेशन कसे करायचे हे पण माहीत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना मित्रांना माहीत असेल की आपली काउन्सिलिंग सर्व्हिस पण तुमच्या सर्वांसाठी चालू आहे. तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करू शकता. त्याची सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. आपली काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन कसे करायचे आहेत, कशा पद्धतीने मध्ये आपल्याला बॅचमध्ये एनरोल करायचे, कोणते कोणते तुम्हाला ॲडिशनल पर्क्स असतील, त्यानंतर कोणत्या सर्व्हिसेस आपल्या कॅप राऊंडमधून भेटतील, त्या आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे त्यामधून भेटतील, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲडमिशन डेडलाईन. आता ॲडमिशन डेडलाईनपर्यंत अजूनपर्यंत तरी आपल्याला जाण्याची गरज नाही, कारण की अजूनपर्यंत ॲडमिशन स्टार्टच झालेली नाही. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर व्हॉट यू शुड डू नाऊ. म्हणजे आता हे तर सगळं झालेलंच आहे की अजूनपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं नाही. बट आता ॲज अ स्टुडंट तुम्ही काय करू शकता, तुमचा काय रोल आहे, कीप ऑल युअर डॉक्युमेंट्स रेडी. कधी पण तुमचे कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ठेवायचे आहेत रेडी. त्याच्यामध्ये काय काय ठेवायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, त्यानंतर नीटचा स्कोअर कार्ड. आता इथं नीटचं स्कोअर कार्डच्या ऐवजी तुम्ही काय करायचं आहे, MH नर्सिंग CETचं स्कोअर कार्ड ठेवायचं आहे. आणि ॲप्लिकेबल, इफ ॲप्लिकेबल, जर तुम्ही नीट पण जर दिलेली जर असेल, इन केस जर काही बदल जर झाले तर तुम्हाला नीटचं तुमचं स्कोअर कार्ड पण एक सेफ साईट म्हणून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर MH नर्सिंग स्कोअर कार्ड इफ गिवन. आता तुम्हाला MH नर्सिंग CET तुम्ही दिलेलीच आहे तर नर्सिंग CETचं स्कोअर कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं डोमिसाईल असेल, डोमिसाईल महाराष्ट्रीयन असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल आणि इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर असेल. तर असे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला रेडी ठेवायचे. त्यानंतर चेक ऑफिशियल साईट रेग्युलरली रॅदर दॅन यूट्यूबवर. तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटतीच आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन पण भेटते आणि फेक इन्फॉर्मेशन पण भेटते. बट फेक इन्फॉर्मेशनपासून वाचून राहण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, https://cetcell.mahase.org ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला सर्व अपडेट समजतील. तर तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवर पण कायम अपडेट राहायचं आहे. त्यानंतर जॉईन व्हॉट्सअप अँड टेलिग्राम ग्रुप्स फॉर अपडेट्स ऑर फॉलो ट्रस्टेड यूट्यूब चॅनल लाईक मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. ओके, तर आपलं चॅनलचं नाव पण आपल्याला आपले जे ChatGPT आहे तर ते सजेस्ट करते की मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सला तुम्ही फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला सर्व जे ऑफिशियल नोटीस आहेत तर ऑफिशियल नोटीस तुम्हाला इथे भेटतील इफ यू आर असोसिएटेड. आता तुम्ही हे आजचा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही असोसिएटेड झालेले आहेच. म्हणजे काय करायचे, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या फर्दर ज्या नोटीस असतील तर ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट नोटीस, ती म्हणजे MH नर्सिंग ॲडमिशन 2025 BSc नर्सिंग, त्यानंतर GNM आणि ANM या तिन्ही कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आपल्या सर्वांसाठी ओपन आहे. मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस, युअर पार्टनर इन नर्सिंग एज्युकेशन. आणि आपल्या नर्सिंग जी काउन्सिलिंग आहे तर नर्सिंग काउन्सिलचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून तर तुम्हाला ॲडमिशनपर्यंत तुमच्या कॉलेजच्या फर्स्ट डेपर्यंत प्रॉपर तुम्हाला गायडन्स आणि इन्फॉर्मेशन दिलेली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून रजिस्ट्रेशन करून पण जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर दोन्ही पण ऑप्शन आपल्या काउन्सिलिंग बॅचेसमध्ये अवेलेबल आहेत. तर आपल्याकडे 2 टाईपचे बॅचेस आहेत. मी 5 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर मित्रांनो, आपल्याकडे 999ची बॅच आहे. 999च्या बॅचेसमध्ये जे तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन कॅप रजिस्ट्रेशन करणार आहे तर ते कॅप रजिस्ट्रेशन प्लस तुमच्या सर्व चॉईस फिलिंग केल्या जातील आणि तुम्हाला काउन्सिलिंगची सर्व्हिस आहे तर काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये प्रॉपरली गायडन्स पण केला जाईल. तर ही जी आपली जी काउन्सिलिंगची फर्स्ट बॅच आहे तर त्या बॅचची किंमत आहे मित्रांनो 999 रुपये. तर महाराष्ट्रात अशी कोणतीच काउन्सिलिंग सर्व्हिस तुम्हाला भेटणार नाही की जिथे तुम्हाला
999 रुपीजमध्ये तुमचं काउन्सिलिंग पण होणार आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे आणि प्रत्येक राऊंडची चॉईस फिलिंग पण होणार आहे. जर तुम्ही प्रायव्हेटली जरी सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करायला जर गेले मित्रांनो, तर तुम्हाला 300 ते 400 रुपये सर्व्हिस फीज प्लस तुम्हाला प्रत्येक चॉईस फिलिंगसाठी 100-150 रुपये पेस करावे लागतील. त्यासोबत जर आपण 999 रुपयाची ही जर काउन्सिलिंग बॅच जर घेतली तर तुमचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे घर बसल्या, त्यानंतर तुमची सर्व चॉईस फिलिंग पण होणार आहे आणि प्लस चॉईस फिलिंगमध्ये कॉलेज सिलेक्शनमध्ये तुमच्या रँकनुसार तुमच्या मार्कनुसार एक बेस्ट कॉलेज देण्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि काउन्सिलिंग ह्या बॅचमध्ये केली जाणार आहे. तर ह्या बॅचची किंमत आहे मित्रांनो फक्त 999 रुपये आणि आपल्याकडे जी सेकंड बॅच आहे तर सेकंड बॅचची आपल्याकडे किंमत आहे मित्रांनो 499 रुपये. तर 499 रुपयाची जी बॅच आहे तर त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट मिळणार मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांना घरून किंवा जवळच्या सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करायचं असेल, चॉईस फिलिंग करायची असेल, बट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस काय आहे, कशी चॉईस फिलिंग करायची, कसे कॉलेज सिलेक्ट करायचे, त्यांना किती मार्क्स आहेत, त्या मार्कवर त्यांना कोणतं कॉलेज मिळेल, कॉलेज मिळणार की नाही मिळणार, याच्याबद्दलची जर तुम्हाला काही शंका जर असतील तर त्यासाठी तुम्ही आपल्या 499 वाल्या बॅचमध्ये एंटर करू शकता. ज्यांना रजिस्ट्रेशन बाहेरून करायचे तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशनची सोय नाही आहे तर त्यांची पण आपण सोय केलेली आहे. तर 999 मध्ये ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आपल्याकडे अशा पद्धतीच्या 2 बॅचेस अवेलेबल आहेत आणि ह्या 2 बॅचेस सोबत तुम्हाला ह्या ज्या 15 याच्यामध्ये जे दिलेले आहेत तर या प्रॉपरली तुम्हाला ह्या 15 सर्व गायडन्स आणि काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस आहेत. तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहे. तर तुम्हाला पर्सनलाइज करियर गायडन्स केला जातो. बीएससी नर्सिंगबद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. कोर्स अँड कॉलेज सिलेक्शन अकॉर्डिंग टू युअर मार्क्स. त्यानंतर तुमच्या बजेट आणि लोकेशननुसार एक बेस्ट कॉलेज आणि युनिव्हर्सिटी हे सिलेक्ट करण्यामध्ये आपली टीम तुम्हाला हेल्प करेल. त्यानंतर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट सर्व कॉलेजेसबद्दल तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. चॉईस फिलिंग बेस्ड ऑन युअर रँक, तुमच्या रँकनुसार तुमची चॉईस फिलिंग करण्यामध्ये पण हेल्प केली जाईल. त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल, ज्याच्यामध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला सपोर्ट करत नाही. ओके, बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप चॅट असेल किंवा कॉलिंगवर तुम्ही डायरेक्टली आपली गायडन्स घेऊ शकता, इन्फॉर्मेशन सर्व जाणून घेऊ शकता. काउन्सिलिंगबद्दल असेल किंवा तुमचे जे डाऊट्स असतील, ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करणार, तुम्ही डायरेक्टली कॉल करून माझ्यासोबत बोलून सर्व तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. वीकली गुगल मीट सेशन होतात, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट्स पण सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर ॲडमिशन रिगार्डिंग काही पण अपडेट जर असतील, यूट्यूबवर असतील, त्यानंतर काही जर गुगलला ऑफिशियल सीईटी सेलवर ज्या पण काही अपडेट्स येतात तर त्या विदिन सेकंड्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर असिस्टन्स इन चॉईस फिलिंग फॉर एव्हरी कॅपराऊंड, प्रत्येक कॅपराऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर सीट अलॉटमेंटमध्ये आणि सपोर्ट केला जाईल. त्यानंतर सपोर्ट इन ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डीडी आणि चेक प्रोसेसमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते, तर डीडी आणि चेकच्या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर ट्रॅकिंग द व्हॅकंट सीट्स ॲट एव्हरी कॅपराऊंड, प्रत्येक कॅपराऊंड झाल्यानंतर XYZ कॉलेजमध्ये किती सीट्स अजून व्हॅकंट आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, याच्याबद्दल पण तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर मॉपअप राऊंड असेल, स्टे वॅकन्सी राऊंड असेल, इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी मार्क्स आहेत, 45 आहेत, 40% 50% आहेत, ज्यांचे कॅपराऊंडमधून नंबर नाही लागले, तर त्या विद्यार्थ्यांना लास्ट जे राऊंड असतात, फॉर एक्झाम्पल आपले मॉपअप राऊंड, स्टे वॅकन्सी राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, तर त्याच्याबद्दल पण त्यांना प्रॉपरली गायडन्स केलं जाईल आणि कंटिन्युअस गायडन्स आणि तुम्हाला ॲडमिशन पासून तर तुमच्या डिग्री मिळेपर्यंत, कारण की आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचं कंटेंट अवेलेबल आहे बीएससी नर्सिंगसाठी. तुमच्या ॲडमिशन पासून तर तुमची डिग्री होऊपर्यंत सर्व कंटेंट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व कंटिन्युअसली गायडन्स पण आपल्याला दिला जाणार आहे. आणि आपल्या ही जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर मित्रांनो, तिची फीस किती आहे तुम्ही इथं बघू शकता की फक्त 499 रुपीज आपली जी फीज आहे. 50% आपण ऑफ ठेवलेला आहे ह्या वर्षी. मागच्या वर्षी आपण 999 ठेवली होती, पण ह्या वर्षी आपण 999 मध्ये रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग करतोय आणि 499 मध्ये ओनली काउन्सिलिंगची बॅच तुम्हाला मिळणार आहे. तर 9284062215 या नंबरवर तुम्ही मला लगेच कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने बॅचमध्ये एनरोल करायचं आहे याची प्रॉपर इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला दिली जाईल. थँक्यू.